मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इंद्र आणि राणी डेकोरेशन करत असतात. तेवढ्यात इंद्राचा हात आणि राणीचं बोट एकमेकाला चिटकतं. तर आता इंद्र खूप मोठे ओरडतं, मग आमचं बोट चिटकलंय, बोट सोडा ना. तर चिकू लगेच इकडं म्हणते की दादू तूच असं आहे ना वहिनीला चिटकून राहायचं कायम. असं आता तरी बोट चिटकलंय, आता कायम तुम्ही दोघांनी असं एकमेकाला चिटकून राहायचं. तर आता लगेच राणी म्हणते थांबा इंग्रजीत सर, तुम्ही तिकडे ओढा बोट आणि मी इकडं. असं करतात आणि बोट निघतं. तर आता राणी ते परत डेकोरेशनला लागतात. राणीला चक्कर यायला लागतात आणि राणी म्हणते की देवा आता कंट्रोल कर ना, मला चक्कर नको येऊन देऊ, सगळं काही ठीक करणार आहे, मला डेकोरेशन करायचे. पण तेवढं तिला चक्कर होते आणि इंग्रजीत तिला धरतो आणि म्हणतो की राणी इकडे या, सोप्यावर बसवतो. आबा म्हणतात राणी काय होतं तुला, ठीक आहे ना तू. तर इंग्रजीत म्हणतो काही झालं नाही ना तुम्हाला, थांबा पाणी. इंग्रजीत लगेच राणीला पाणी देतो, म्हणतो की काळजी घेत जा ना, काय झालंय तुमचं अलंग, काय होतंय तुम्हाला, असं तो म्हणतो. तर आता रात्री जी राणी असते ती गॅलरीमध्ये उभा असते. तिच्या मनामध्ये तोच विचार चालू असतो की इंग्रजी सर खरंच किती चांगले आहेत ना, फक्त दिसायला अशी बाहेरून आहेत. तर तेवढं तिथे इंग्रजीत येतो आणि म्हणतो की तुझ्यामुळे तुझ्यासाठी नाही असं वागलो मी, मी आबांसाठी हे सगळं काही करतोय. तर राणी म्हणते की मी कुठं काय म्हटले, मग मी काहीच नाही म्हटले. तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो की तुला काय वाटतंय, मी माझं तुझ्यावर प्रेम म्हणून वागतोय का, मी असं असं काहीच नाहीये. तर राणी म्हणते की मला माहिती आहे नाही आहे तुमचं प्रेम. तर मग काय झालं, तर इंग्रजीतला बोलता बोलता तेवढा ते ठसका लागतो आणि राणी लगेच पाण्याची बाटली घेऊन येते. मध्ये की इंग्रजीत सर पाणी घ्या, पाणी प्या. तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो नकोय मला. तर राणी म्हणते की खाली तुम्ही मला पाणी दिलं होतं ना, मग मी तुम्हाला इथे पाणी देते, फिरून पाड होईल, पाणी प्या. तर इंग्रजीतला ती पाणी देते, इंग्रजीत पाणी पितो आणि म्हणते की शांत व्हा इंग्रजीत सर. आणि राणी झोपायला आतमध्ये येते निघून. तर इंग्रजीत बाहेर उभा राहतो, त्याला खूप राग येतो आणि तो त्या गॅलरीच्या अँगलवरती हात आदळतो. तर आता राणी म्हणते की अहो इंग्रजीत सर, असं कशावर राग काढायची काही गरज नाहीये तुम्हाला, कशावर राग काढता, त्रास होईल तुम्हाला. तर आता सकाळी सकाळी इंग्रजीत आणि राणी इकडे जे दुर्वा असतात ते काढण्यासाठी येतात, दोघं जण आलेले असतात. तर आता इंग्रजीत आणि राणी चाललेली असतात. तर इंग्रजीत म्हणतो की मी असं येणार नाही बरं का चिखलामध्ये, मी काय चिखलात वगैरे येणार नाही, तुलाच दुर्वा काढायला लागेल. राणी म्हणते ठीक आहे, तुम्हाला कसं काय जमल, ते तुम्हाला तर जमू शकत नाही ते काम, मला माहितीच आहे, तर मी काढेल दुर्वा, तुम्ही फक्त तिथे थांबा. तर इंग्रजीत दुर्वा काढायला जात होता, तो सगळं गवत उपटून घेतो. तर राणी म्हणते की अशा दुर्वा काढायचे नसतात, तुम्ही तर सगळं गवत उपटलं इंग्रजीत सर, मी तुम्हाला शिकवते कसं काढायचं. तर इंग्रजीत म्हणतो तू मला शिकवणार का आता. तर आता लगेच राणी दुर्वा काढते, ती म्हणते बघ अशी दुर्वा काढायची. तर इंग्रजीत तशी दुर्वा काढायला लागतो. राणी म्हणते की बाद झाल्या, आता चला घरी. तर घरी येतात आणि त्या गेटमधून दोघं जण हसत आतमध्ये येत असतात. तर उर्मिला आणि जी मालती असते ती रूमवरती गॅलरीत उभा असतात. तर आता उर्मिला म्हणते की बघा आई बघा, तुमच्या लेक आणि सून किती हसत येत आहेत. तर आता लगेच ज्या मालती असते ती म्हणते की यांना दोघांना आता सोडत नसते मी, आता बघतेच राणीचं काहीतरी करते, माझ्या पोराला ना चिखलात नेलंय ना, बघते हिच्याकडे. तर आता राणी इंद्र घरात येतात. आबा म्हणतात की काय आणलंच का दुर्वा. तर राणी म्हणते की हो आणल्यात ना दुर्वा. तर आबा म्हणतात तू चिखलात पडला होता की काय रे इंद्र, पूर्ण चेहरा तुझ्या चिखलाने भरलाय. तर आता लगेच म्हणतो की काही नाही, खूप दिवसांनी चिखलात गेलो होतो ना, त्यामुळे हा सगळा चिखल लागलाय दुर्वा काढताना. तर आता लगेच जी मालती असते ती येते आणि म्हणते की अरे इंद्र काय झालं तुला, चिखल कसा लागला आणि काय ग, या पुरीमुळे ना माझ्या पोराला काही सवय लागते, चिखलात जावं लागतंय त्याला, हिला तर मी सोडणारच नाही. तर लगेच मालती म्हणते जा इंग्रजीत फ्रेश होऊ नये. तर चिकू म्हणते की राणी बहिणी खरंच तू किती ग्रेट आहे ना, खरंच खूप ग्रेट आहे, आमच्या इंग्रजीत दादाला तू 5 वर्षांनी चक्क मातीत हात घालायला शिकवलं आणि दुर्वा काढायला सुद्धा शिकवलं, खूप ग्रेट वहिनी आहे तू माझी, असं ती म्हणते. तर आबा म्हणतात हो मग राणी आहेच ग्रेट. तर आता इकडं इंग्रजीत जो असतो तो रूममध्ये येतो आणि तो तिथे त्याला धोतर घालायचं असतं, तो धोतर घालताच येत नाही, तो लुंगी घालतो. तर राणी तिथे येते. राणी हे सगळं प्रकार बघून एकटीच हसत राहते. तर इंग्रजी म्हणतो की तुला काय झालं हसायला, काही गरज नाही हसायच्या. तर राणी म्हणते की तुम्ही काय करता हे, तर तो धोतर घालतोय. तर राणी म्हणते धोतर असं असतं का, तुम्ही तर लुंगी घातली आहे ती. तर आता राणी आणखीन हसायला लागते, ती म्हणते असं नसतं घालीत धोतर. तर लगेच इंग्रजीत म्हणतो कसं घालतो तुला माहिती का, तू नको शिकू मला, मी घातलंय ते ॲक्च्युली ती बरं आहे, मी जातो चल बाजूला हो. तर राणी म्हणते तुम्ही असं बाहेर गेलात ना सगळेजण तुमच्यावर हसतील आणि म्हणतील का काय आहे हे इंग्रजीत हे, तुम्हाला सगळे हसतील. तर ती म्हणते थांबा मी तुम्हाला शिकवते. तर लगेच तो लांबून सांग मला. तर राणी म्हणते तुम्हाला नाही जमणार ते, मी घालून देते. आणि राणी जवळ येते आणि इंग्रजीतला धोतर घालून देत असते. तर आता ती धोतर वगैरे घालून देते आणि राणी म्हणते की खरंच तुम्ही धोतरमध्ये ना एकच नंबर दिसताय इंग्रजीत सर, खूप भारी दिसताय तुम्हाला धोतर. तर इंग्रजीत म्हणतो की तुला विचारलं का मी कसा दिसतोय, चल भोय बाजूला, मला जायचंय खाली, खूप उशीर होतोय. आणि जर इंग्रजी तिथून जातो आणि जी राणी असते ती एकटीच गालामध्ये हसत राहते. ती म्हणते खरंच ना इंग्रजी सर कशा आहेत, त्यांना चांगलं म्हटलं तरी ते मला ओरडते. आणि लगेच आता इंग्रजीत राग तिथून निघून जातो आणि राणी एकटीच हसत राहते.
तर बघूया पुढच्या भागात आता नक्की काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.